मंगळवारी सकाळी 27 मे रोजी हरियाणातील पंचकुला येथे एका कारमध्ये 7 जणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली. एकाच घरातील 7 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्याच्या भयंकर घटनेनं परिसर हादरून गेला आहे. एखाद्या सिनेमातील सीन वाटावा अशा या मन सुन्न करणाऱ्या आत्महत्येची आता इनसाइड स्टोरी समोर आली असून प्रत्यक्षदर्शीने घटनास्थळी नेमकं काय घडलं याबाबत मोठा खुलासा केलाय. नमस्कार मंडळी, आपण पाहतात विशेष खास. तर नेमका काय खुलासा केलाय प्रत्यक्षदर्शीनं तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. दरवाजे बंद केलेली कार, काचांवर पांढरा टॉवेल आणि आतमध्ये निपचित पडलेले 7 मृतदेह मंगळवारी सकाळी पंचकुलाच्या सेक्टर 27 मध्ये एका घराबाहेर उभ्या असलेल्या कारमधील हे दृश्य पाहून सगळेच हादरून गेले. कारमधील सर्व 7 जणांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक पथकं घटनास्थळी पोहोचली. पंचकुला डीसीपी हिमाद्री कौशिक यांच्या मते ही आत्महत्या वाटत असली तरी घटनास्थळी मिळालेले पुरावे काही वेगळेच इशारे करत आहेत. ज्या कारमध्ये मृतदेह आढळले ती कार उत्तराखंडमधील डेहराडून येथील रहिवासी प्रवीण मित्तल यांची होती. ते त्यांच्या कुटुंबासह पंचकुला येथे हनुमान कथा ऐकण्यासाठी आले होते असं सांगण्यात येत आहे. कथा संपल्यानंतर कुटुंब डेहराडूनला परतणार होतं, मात्र त्याआधीच ही भयंकर घटना घडली. गाडीत प्रवीण मित्तल, त्यांचे वडील देशराज मित्तल, आई, पत्नी आणि 3 मुलं होती. प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार आत्महत्येच्या आधी कोणीही आत डोकावू नये म्हणून गाडीच्या खिडक्यांना पांढरे टॉवेल लटकवले होते. पण शेजारी फिरणाऱ्या पुनीत राणा नावाच्या एका तरुणाला काहीतरी विचित्र वाटलं. जेव्हा त्यानं खिडकीतून पाहिलं तेव्हा त्याला गाडीत लोक बेशुद्ध पडलेले दिसले. काहींनी उलट्या केल्या होत्या आणि प्रवीण मित्तल जिवंत होते. यावेळी एकानं त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता प्रवीण मित्तल यांनी सांगितलं की मी कर्जात बुडालो आहे आणि 5 मिनिटात मरणार आहे. आमचे नातेवाईक खूप श्रीमंत आहेत, मात्र कोणीही मदत केली नाही. आम्ही हॉटेल शोधलं मात्र मिळालं नाही, त्यामुळे कारमध्ये झोपलो. यावेळी पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठीही सापडली आहे. त्यामुळे या कुटुंबाने आत्महत्या केल्याचं दिसत आहे. दरम्यान फॉरेन्सिक टीमनं कारमधून नमुने आणि पुरावे गोळा केले आहेत. गाडीतील वास, उलट्या आणि ड्रग्सचे अवशेष हे सर्व आत्महत्येकडे निर्देश करत होते. परंतु मृत्यूचं खरं कारण तपास पूर्ण झाल्यानंतर आणि शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच उघड होईल. मित्तल कुटुंब बऱ्याच काळापासून आर्थिक संकट आणि कर्जामुळे त्रस्त होतं. ही आत्महत्या सामूहिक निर्णयाचा भाग होती. कर्जामुळेच या कुटुंबानं एकत्रित आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलेलं आहे.